मनोज जरांगे यांच्या मोर्चाचा आज दुसरा दिवस आहे। तर मनोज जरांगे पाटील यांचा आजचा मुक्काम अहमदनगरमध्ये असणार आहे। तर 26 जानेवारीला जरांगेंचं भगवं वादळ हे मुंबईत धडकणार आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे मुंबईकडे रवाना झालेत। मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांचा ओबीसी मध्ये समावेश करा या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता। त्यानुसार मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक या मोर्चात सहभागी झालेत। या पार्श्वभूमीवर आंदोलन मार्गावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला। तर याबाबतचे ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी संतोष आवारे आपल्यासोबत जोडलेले आहेत। संतोष, मनोज जरांगे पाटील यांचा आजचा हा दुसरा दिवस आहे दौऱ्याचा। त्यांचा मुक्काम अहमदनगरमध्ये असणार आहे। 26 जानेवारीला जरांगेंचं भगवं वादळ हे मुंबईत येणार आहे। सध्या नेमका हा दौऱ्याचे ताजे अपडेट काय? जरांगे पाटील यांच्या या दौऱ्याला आजच्या दिवसाची सुरुवात झाली का? निश्चितच करण आपण पाहू शकतो की अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यामध्ये त्यांचं आता काही वेळापूर्वीच काही आगमन झालेलं आहे। आता ही पदयात्रा पाथर्डीमध्ये दाखल होत आहे। पाथर्डीमध्ये त्यांची जेवणाची तसेच नाश्त्याची व्यवस्था देखील येथील समन्वयकांनी केलेली आहे। त्याचबरोबर त्यांचा जो आज रात्रीचा मुक्काम आहे तो अहमदनगरच्या बाराबाबळी येथे आहे। यानंतर ही पदयात्रा सुपमार्गे शिरूरकडे जाणार आहे। आपण आता सध्या पाहू शकतो की पाथर्डी शहरामध्ये ठिकठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त इथे तैनात करण्यात आला आहे। जवळपास 1,500 पोलीस या पदयात्रेच्या याच्यासाठी दाखल झालेले आहेत। यामध्ये एक पोलीस अधीक्षक असेल, 3 पोलीस उप अधीक्षक असतील, यांसह 1,500 पोलिसांचा बंदोबस्त आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर जी वाहनांची जी व्यवस्था आहे त्याच्यामध्ये देखील बदल करण्यात आलेला आहे। साधारणतः एक 4 ते 5 लाख जे हे आहेत हे या पदयात्रेत सामील होण्याची माहिती ती समन्वयकांनी दिली आहे। आपण एकंदरीतच पाहू शकतो की अहमदनगर मध्ये जसं त्यांचं आगमन होईल तर ठिकठिकाणी त्यांचं स्वागत देखील केलं जाणार आहे। करण, नक्कीच खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।